ठिकाणी सभा होणार आहे, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत, त्या ठिकाणी मी उभी आहे आणि आपण पाहू शकतो की अनिल परब असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील हे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। अनिल परब यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सर, आज विराट मोर्चा निघतोय। खरं तर आपण पाहिलं तर कालपर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती आपल्या मोर्चाला, त्यानंतर काही अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि मग परवानगी दिलेली आहे। काय सांगाल? पुनर्विकासाचा प्रकल्प आहे, अनेक GR काढण्यात आलेले आहेत, प्रत्येक GR मध्ये वेगवेगळ्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत, नेमकी काय विरोध आहे? या प्रकल्पाला विरोध एवढ्यासाठी आहे की हा प्रकल्प कोणाच्या तरी भल्यासाठी होतोय, हा धारावीकरांच्या भल्यासाठी झाला पाहिजे आणि तो प्रकल्प सरकारने करावा अशी आमची मागणी आहे। कारण या प्रकल्पाला सरकारची कुठली गॅरंटी दिसत नाहीये। या प्रकल्पात लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे की आम्ही विस्थापित होऊ का, त्यांचं पोट तिकडे आहे, तिकडे सगळे लघु उद्योग करून आपलं स्वतःचं घर चालवतात, ते लघु उद्योग जर उद्या उद्ध्वस्त झाले तर मग त्यांचं काय होणार। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवरती सरकारने चर्चा करायला पाहिजे, सरकारने लोकांना ॲश्युअर करायला पाहिजे। कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीने करण्यापेक्षा याच्यामधनं निर्माण होणारा TDR, हा TDR त्याची सक्ती केली की 40% तो TDR त्यांच्याकडनंच विकत घेतला पाहिजे। जर अशा पद्धती सक्ती केली तर उद्या मुंबईतल्या विकासामध्ये ज्यांना TDR हवा आहे त्यांना कंपल्सरी अडाणीकडे यावं लागेल आणि मग त्यावेळेला त्याचे रेट काय असतील, प्रकल्प देतील नाही देतील, या सगळ्या गोष्टी अंधारात आहेत। आणि म्हणून जसं आता एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये झालं, TDR विकला आणि लोक आज उद्ध्वस्त झालेले आहेत, ज्या बिल्डिंग बांधून तशाच पडलेल्या आहेत, तिथे घुसखोर घुसलेले आहेत। या लोकांचं तसं होऊ नये म्हणून शिवसेना आज या लोकांच्या मागे उभे आहे। या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे करतायत, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे करतायत आणि संपूर्ण धारावीकर या मोर्चामध्ये उतरतील, किंबहुना मुंबईतले पण सगळे लोक या मोर्चाला सहभागी होतील। सर, एवढा मोठा विषय आहे। खरं तर पाहिलं तर एक मोठी वस्ती आहे, त्या ठिकाणी कोली बांधव आहेत, मोठ्या संख्येने त्यांचा व्यवसाय आहे, कुठेही सरकार यांच्या पाठीशी आहे असं दिसत नाहीये। खरं पाहायला गेलं तर आजचा हा मोर्चा खरं तर धारावीकरांसाठीच आहे, पण मोठ्या संख्येने मुंबईकर शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरणार आहात। काय सांगाल? कारण हा जो मोर्चा आहे तो फक्त आणि फक्त धारावीकरांसाठीच नाही तर मुंबईच्या रक्षणासाठी आहे। काय मुंबईच्या रक्षणासाठी एवढ्यासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की धारावीच्या पुनर्विकासातनं निर्माण होणारा TDR याचं वाटप किंवा बाकीच्या मुंबईच्या विकासासाठी लागणारा TDR याची मोनोपॉली जर उद्या धारावीच्या बिल्डरकडे असेल तर बाकीच्या विकासावरती देखील परिणाम होणार आहेत। काही विकास अडकण्याची शक्यता आहे, म्हणून मुंबईवरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। सरकारने या बाबतीतली स्पष्टता करावी। एकदा सरकारने या बाबतीतली स्पष्टता केली आणि लोकांना जर पटलं तर लोकांना तर विकास हवाच आहे आणि तो सरकारनेच करावा। आम्ही BDD चाळीचा केला तसा इथे पण सरकार करू शकते विकास। सरकारकडे यंत्रणा आहेत, MMRD आहे, सिडको आहे, माडा आहे, एवढ्या मोठ्या संस्था आहेत आणि हजारो कोटीची खैरात याच्यामध्ये केली जाणे, त्याच्यात सरकारचं नुकसान होणार आहे, ते सरकारने भरून काढावं। नक्की सर, या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे असं देखील म्हटलेलं आहे की सुपारी देऊन मोर्चा काढण्यात येत आहे। काय तुमची प्रतिक्रिया यावर? म्हणूनच म्हटलं ना, सुपारी आहे का मोर्चा दुपारी आहे ते आता मोर्चा येईल तेव्हा कळेल। सुपारी घेऊन शिवसेनेने कधी काम केलेलं नाही आहे। आजपर्यंत शिवसेनेने लोकांच्या पाठीशीच उभं राहणं काम केलं आहे आणि शिवसेना हा रस्त्यावरती उभा असलेला पक्ष आहे आणि म्हणून आज ही ताकद आम्ही एवढ्यासाठी उभी करतोय की धारावीकरांच्या पाठीमागे शिवसेना उभी आहे हे सरकारला कळावं, म्हणून आजचा हा मोर्चा आहे। नक्कीच सर, आपण पाहू शकतो की अगदीच थोड्या वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो धारावीच्या T जंक्शन पासून निघणार आहे, तो थेट आपण पाहू शकतो BKCच्या फटाका मैदान इथपर्यंत येणार आहे चालत आणि या मोर्चामध्ये स्वतः आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील हे या मोर्चामध्ये असणार आहे आणि चालत हा मोर्चा थेट फटाका मैदान या ठिकाणी आल्यानंतर उद्धव ठाकरे याच ठिकाणी आपण पाहू शकतो की सभेच्या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांना, धारावीकरांना, मुंबईकरांना संबोधित करतील। कशा प्रकारे हा प्रकल्प जो आहे तो धारावीला उद्ध्वस्त करणारा आहे आणि सोबतच ज्या पद्धतीत हा मोर्चा निघणार आहे त्याच मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने मुंबईकर असतील, धारावीकर असतील हे देखील सहभागी होतील। सध्या इथली तयारी जी आहे ती पाहण्यासाठी स्वतः अनिल परब असतील किंवा मिलिंद नार्वेकर असतील, विनायक राऊत देखील थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेत, त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच थोड्या वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो धारावीच्या T जंक्शन पासून निघणार आहे। जगदीश,
धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.